अहमदनगरमधील आंदोलनाचा निलेश लंके यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे। मागील 3 दिवसांपासून खासदार निलेश लंके हे आंदोलन करतायत। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निलेश लंकेंचं जन आक्रोश आंदोलन सुरू आहे। खासदार सुप्रिया सुळे आज आंदोलनस्थळी भेट देणार असल्याची माहिती समोर येते। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी एसपीचे, त्याचबरोबर बाळासाहेब थोरात, बजरंग सोनवणे हे सुद्धा भेट देणार असल्याची माहिती समोर येते। दूध दरासह कांद्याच्या हमीभावासाठी त्यांचं हे आंदोलन सुरू आहे आणि फक्त एक दिवस ते आंदोलन करून थांबलेले नाहीये, तर मागील 3 दिवसांपासून त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने आंदोलन केलं जात असल्याची माहिती आहे। तर शेकडो ट्रॅक्टर, गाई, म्हशींसह शेतकरी सुद्धा या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। खासदार राष्ट्रवादी एसपीचे निलेश लंके यांचं हे आंदोलन सुरू आहे आणि मागील 3 दिवसांपासून त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। तर पहिल्या दिवशी जेव्हा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले त्यावेळेला त्यांना रोखण्यात आलेलं होतं, हेही बघायला मिळालेलं आहे। दरम्यान दुधाला दर द्या शेतकऱ्यांना आणि याशिवाय कांद्याला हमी भाव द्या, अशा वेगवेगळ्या शेतकऱ्यांविषयीच्या मागण्या घेऊन निलेश लंके हे आंदोलनाला बसलेले आहेत। आता त्यांचं हे आंदोलन नेमकं कधीपर्यंत चालतं ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।